टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात LPG गॅस वाहून नेणाऱ्या गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आलेली पाहायला मिळते आहे। राष्ट्रीय महामार्ग विभाग अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट असणाऱ्या ठिकाणी महत्त्वाची पावलं या ठिकाणी उचलताना पाहायला मिळते आहे। महामार्गावर 3 ठिकाणी गतिरोधक बसवण्याचा या ठिकाणी विचार राष्ट्रीय महामार्ग विभाग करत आहे। बावनजी, अंजनारी आणि वेरळ घाटात गतिरोधक बसवण्यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। महामार्ग विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव सादर केलेला आहे। खासदारांच्या अपघात निवारण समितीमध्ये यावर निर्णय अपेक्षित आहे। आपण सध्या याच निवळी घाटामध्ये आहोत की ज्या अवघड वळणावरती LPG गॅस टँकरचा या ठिकाणी भीषण अपघात झालेला होता। याच ठिकाणी सध्या गतिरोधक टाकण्यासंदर्भातला विचार जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग विभाग करत आहे। याच ठिकाणी सातत्यानं जवळपास 2 महिन्यामध्ये 20हून मोठे अपघात झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे बावनदी, अंजनारी आणि वेरळ घाट या तीव्र उतार जे आहेत त्या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत आणि त्याला निमंत्रण जे आहे ते या तीव्र उतारामुळे या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहे। आणि सध्या हेच तीव्र उतार जे आहेत ते अपघातासाठी डोकेदुखी ठरत आहेत आणि त्याचमुळे या तीव्र उतारांवरती वेगाला मर्यादा घालावी यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्ग विभाग जो आहे तो ॲक्शन मोडवरती आलेला पाहायला मिळतोय। आणि याच ठिकाणी 3 ठिकाणी स्पीड ब्रेकर घालण्यासंदर्भात किंवा गतिरोधक घालण्यासंदर्भातला प्रस्ताव जो आहे तो जिल्हाधिकारी याला सादर झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, निवळी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।